इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय। आरबीआयने निर्बंध घातल्याने बँकेमध्ये ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम काढता येणार नाहीये। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देऊ शकणार नाही किंवा ठेवी सुद्धा स्वीकारू शकणार नाहीये। आरबीआयने गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू केलेत। रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधानंतर खातेदार हवालदिल झाले। त्यांनी मुंबईतील बँकेच्या शाखेबाहेर गर्दी केली होती। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। स्नेहा, काय सांगाल, या बँकेवर नेमके कशामुळे निर्बंध घालण्यात आले आणि दुसरं म्हणजे ठेवीदारांची अवस्था सध्या कशी आहे? नक्कीच आपण पाहिलं तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक समोर जी आहे ती मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। खातेधारक इथे मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत। जवळपास सकाळपासून इथे गर्दी झालेली आहे। काल जो आरबीआय कडून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगाने ही गर्दी आहे। प्रत्येक सामान्य माणसाचे जे पैसे जे आहेत ते या बँकेमध्ये आहेत। तर आपण थेट हे जे बँकेच्या समोर जी गर्दी आहे ते खातेधारक आहेत थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नक्की त्यांचं म्हणणं काय आहे। तुम्ही इथे लाईन मध्ये उभ्या आहात, नक्की ही लाईन कशासाठी आहे? लॉकरसाठी, टू ऑपरेट लॉकरसाठी। हो, गोल्डच्या लॉकरसाठी गोल्ड ठेवलेले आहेत। यस, और क्या रखेंगे लॉकर में ऑब्वियसली। कधीपासून तुमचं या बँकेमध्ये अकाउंट आहे? 18 years फॉर मी। पहिला दिवसच उघडलेला तेव्हापासून आमचे अकाउंट आहे ते। आणि आता ही वेळ आलेली आहे, आज तुमच्यासमोर ही वेळ आलेली आहे, बँकेसमोर उभं राहावं लागतंय, पैसे जे आहेत ते आतमध्ये अडकलेले आहेत, त्यासाठी काय सांगाल? काय करू शकणार? आता काही नाही करू शकते। आता सगळी उभे आहे, आम्ही बी उभे राहिले, काही नाही करू शकते ना। आता हाय ते आहे, आता ते लॉकरसाठी ते आम्हाला टेन्शन नाही आहे। पैसेच आता बघूया काय होते, गव्हर्नमेंट करेल काही ना काहीतरी। आपण पाहिलं तर मोठी गर्दी आपल्याला दिसत आहे। इथे रांग लागलेली आहे, लॉकरसाठी ही रांग लागलेली आहे, लॉकरमध्ये जे दागिने आहेत त्यासाठी ही रांग लागलेली आहे। आपण जर इथे पाहिलं, तुम्ही देखील या रांगेमध्ये उभे आहात, काय सांगाल, कधीपासून या रांगेमध्ये उभे आहात आणि आतमध्ये लॉकरसाठी ही लाईन आहे का? 10 मिनिटं झाले, 10 मिनिटं उभे आहे मी अजून। 10 मिनिटानंतर अजून लाईन भरलेली आहे, माहिती नाही आता किती वेळ लागेल। आमचं फक्त लॉकरसाठी ही लाईन आहे, बाकी पुढे पण सांगा ना कोणाला लॉकरसाठी लाईन आहे, लोकांना कळत नाही ते नाही माहिती। आताच काढलं ऍक्च्युली, दुसरं न्यू इंडिया बँक बंद 8 वर्ष झाले या बँकेत अकाउंट आहे। काय सांगण्यात येते आता तुम्हाला? लॉकरसाठी लाईन लावली आहे, बघत टोकन नंबर देते त्यानंतर सांगतोय। पोलीस देखील इथे उपस्थित आहेत, काय त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे? ते का तिकडे पुढे पार्टी काय आवाजच येत नाही, पार्टी समोरच सांगतोय। ते आपण पाहिलं तर जे ठेवीदार आहेत त्यांच्याकडून रांगा लावण्यात येत आहे, त्यांच्याकडून सकाळपासूनच या भागामध्ये गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मध्यमवर्गीयांचे जे पैसे आहेत, दागिन्यासाठी जे लॉकरमध्ये जे दागिने ठेवलेले आहेत त्यासाठी ही जी सगळी मंडळी आहे ते इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत। प्रत्येक जण चिंतेत आहे, कारण प्रत्येकाचेच पैसे किंवा दागिने या बँकेमध्ये अडकलेले आहेत आणि प्रत्येक जण चिंतेत आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे इथे पोलीस देखील तैनात आहेत, पोलीस देखील इथे उपस्थित आहेत, ते देखील चर्चा करत आहेत, ठेवीदारांच्याशी देखील चर्चा केली जाते, कारण ठेवीदारांचे देखील काही प्रश्न आहेत तर त्या संदर्भात पोलिसांशी बातचीत केली जात आहे। आपण इथे पाहिलं तर खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेसमोर ही आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। अंधेरी पूर्वकडील ही जी बँक आहे त्याच्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला ही पाहायला मिळत आहे। असं म्हणता येईल की बँकेवर निर्बंध घातलेले आहेत, पण या लोकांचे अनेक लोक इथं आपल्याला दिसत आहेत, त्यांचे पैसे अडकले, त्यांच्या ठेवी ज्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने होते तेही अडकल्याचं दिसते, त्यामुळे त्यांना दिलासा दिला जातो का ते बघावं लागेल। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। माहितच नव्हतं आम्हाला। आता सकाळी माझा मुलगा ऑफिसमध्ये जायला गेला तेव्हा आम्हाला कळालं। त्या लोकांनी थोडं तरी आम्हाला लिंक आहे, काहीतरी हे करायला पाहिजे होतं ना। आम्ही असं म्हणजे आमचं कसं ऑफिस यांचे पगार येणार आणि त्याच्यावर आमचं पोट पाणी होणार, तर ह्या लोकांना कळलं पाहिजे ना, थोडंसं काहीतरी सांगायला पाहिजे ना। चुकीचं आहे हे, तिकडून झालेलं हे लोक सांगत नाहीत, लोकांना कसं कळणार? लोकांना मिळत नाही, काही इंटिमेशन मिळत नाही, लोक असंच राहणार ना बिचारे। खूप चुकीचं झालंय आणि हल्ली सुरू आहे, काही कुणीच त्याच्यावर ऍक्शन घेत नाही।
कुठल्या सरकारचं काही लक्ष नाही, काही नाही. मला तर वाटतं हे असंच राहणार सगळं. ते मध्यमवर्गीय लोक आहेत सर्व, त्रास आहे लोकांना. हे तर चुकीचा गोष्ट आहे ऍक्च्युली. आधी ते लोकांना अपडेट केलं पाहिजे असतं. आय मीन खूप लोकांचे पैसे इकडे, कोणाचा सेव्हिंग्स आहे, करंट आहे, FD आहे. तर एक ओके की ते लोक लॉकर तरी ऑपरेट करायला देतात. खूप लोकांचं ऍक्च्युली दागिने वगैरे सगळे तर नशीब ते तर देतात आहे. पण ऍक्च्युली याच्यावर काहीतरी एक डिसिजन घ्यायला पाहिजे लवकरच लवकर. FD वगैरह है उसको मिलेगा कि नहीं मिलेगा? हमको टैक्स होता है 5-5 लाख पड़ा है, उसके लिए कब देंगे? कुछ व्यवस्था है क्या? अभी लॉकर का भी व्यवस्था लगाया है, 100 टोकन दिया, बाकी लाइन में खड़े हैं. उनका क्या होगा? आज खुलेगा या कभी खुलेगा? वो भी कुछ डिक्लेयर करे तो मालूम पड़े ना हमको. कोई तो एक तो चाहिए ज़रा ऑफिशियल कि वो कहना चाहिए कि अभी कभी तक आज है क्या, आज का दिन है, 3 दिन है, 8 दिन है, कि जब तक पूरा लॉकर का नहीं मिलेगा तब तक हम लोग नहीं रुकेंगे. ऐसा कोई यहाँ नहीं है ऑफिशियल. अभी सब जो स्वयंसेवी संगठन के लोग हैं वही पानी लाए, वो लाए, तो वो एक करना चाहिए. और प्रॉपर टोकन दे के बाबा ये टाइम तुम लोग टाइम स्लॉट लो, ऐसा कुछ मैनेजमेंट चाहिए. और वो बोले 3 महीने के बाद, और वो ये भी बोल रहे कि 5 लाख अमाउंट होगा FD का, ऊपर का नहीं मिलेगा. ऐसा कुछ तो नहीं होगा ना. अरे सेविंग अकाउंट से भी दे नहीं रहे, सब क्लोज, सब सील किया उन्होंने. तो क्या करेंगे हम? हमारा तो सबका अकाउंट, मेरे हस्बैंड का, मेरे बच्चों का, सभी अकाउंट इधर है.